वृषभ राशी, कशाच सगळे मजेत ना, असेच खुश राहा, आनंदी राहा. आज आपण बघणार आहोत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 3 महिने कसे जाणार आहेत. ओके, तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या ओळखीचं वृषभ राशी असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ओके, अजून एक कार्ड काढणार आहे. ओके, ॲस अ वँड्स. ओके, जसं मी बघते ना, तर जुलै महिना तुमच्यासाठी खूप वेगाने आणि घडामोडीचा जाणार आहे. लक्षात ठेवा, एखादी बातमी, एखादा मेसेज, एखादा कॉल, एखादी संधी, एखादं रिलेशनशिप तुमच्याकडे अचानक येणार आहे. आणि बराच काळ जे अडकलेल्या ज्या गोष्टी होत्या त्यांना आता गती मिळणार आहे. अजून एक, भावनेपेक्षा विचाराने निर्णय घ्यावा लागणार आहे तुम्हाला. इमोशनल होऊन चालणार नाही आहे. आणि आणखी एक महत्त्वाचा जो संदेश दिसतो आहे की काही गोष्टी ना तुमच्यासमोर येतील, ते पूर्ण सत्य असेल असं नाही. त्यामुळे निरीक्षण करणं गरजेचं राहील. समोरच्या व्यक्तीचे बोलणे समजून घ्यावे लागतील, मगच पुढचं पाऊल तुम्हाला उचलावं लागेल. ओव्हरऑल जुलै महिना हा जरा फास्ट जाईल. तुम्हाला योग्य निर्णय घ्यावे लागतील आणि योग्य माहितीवरच तुम्हाला पुढचे पाऊल उचलायचे आहेत. ओके, सो आता आपण बघणार आहोत ऑगस्ट महिना. तर व्हिडिओला लाईक नक्की करा. ओके, आता आपण बघूया ऑगस्ट महिना कसा जाणार. ठीक आहे, पुढेही मी बाकीच्या राशी या चॅनलवर टाकणार आहे. तर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. ठीक आहे, आणि बाकीचेही व्हिडिओ चॅनलवर जाऊन नक्की बघा. वेगवेगळ्या सब्जेक्टवर, वेगवेगळ्या विषयांवर मी व्हिडिओज बनवलेले आहेत. ओके, आता आपण बघणार आहोत ऑगस्ट महिना. जसं मी बघत आहे, ऑगस्ट महिन्यामध्ये ना तुम्हाला शांत राहून विचारपूर्वक आणि संयमाने पुढे जाण्याचा सल्ला देत आहे. या महिन्यात काही गोष्टी तुमच्या मनासारख्या आणि वेगाने घडणार नाहीत, पण याचा अर्थ प्रगती थांबली आहे असं नाही. उलटं तुम्ही जे काही मेहनतीने उभं करत आहात ते हळूहळू मजबूत होत आहे. समजतं आहे? म्हणजेच तुम्ही ज्या गोष्टीला एफर्ट्स द्याल, मग भरले ते करिअर असो, प्रेम असो, एनिवन, कुठलीही गोष्ट ज्याला तुम्ही मेहनत घ्याल ती मजबूत होणार आहे. ओके, पण पेशन्स हे हा महिना तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे, आणि अजून एक महत्त्वाचा सल्ला हा महिना देणार आहे की घाई करू नका, शिस्त आणि संयम ठेवा, कारण हळूहळू केलेली प्रगतीच तुम्हाला मोठ्या यशाकडे घेऊन जाणार आहे. ओके, सो ऑल द बेस्ट. आता आपण बघणार आहोत सप्टेंबर महिना. हा ऑगस्टमध्ये एक आणि एकदम महत्त्वाचा संदेश होता. तो सगळ्याच गोष्टीला लागू होत आहे तुमच्यासाठी, तुमच्या प्रत्येक सिच्युएशनवर. ओके, सो आता आपण बघणार आहोत सप्टेंबर. अजून एक कार्ड काढते. ओके, जसं मी बघत आहे, सप्टेंबर महिन्यात सर्वात आधी आरोग्याकडे लक्ष द्यायची गरज आहे. विशेष जे लोक जागरण करतात, ज्यांना थकवा, अनइझी वाटणं, झोपेची समस्या आणि जुना आजारांचा त्रास पुन्हा चालवू शकतो. त्यामुळे स्वतःची काळजी घ्यायची आहे, शरीराकडे दुर्लक्ष करायचं नाही. दुसरा महत्त्वाचा संदेश असा दिसतो आहे की या महिन्यामध्ये एखादी व्यक्ती, काम, नातं, एखादी गोष्ट जी तुमच्यासाठी या महिन्यात खूप महत्त्वाचा टॉपिक राहणार आहे. ओके, तर त्याला ना घट्ट धरून राहायचं नाही आहे, फ्लोप्रमाणे व्हायला द्यायचं आहे. जेवढं तुम्ही धरून राहाल तेवढं त्या गोष्टी लांब होत जाते किंवा पुढे ढकलत जाईल ती गोष्ट. ओके, सो तुम्हाला त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं नाही, फक्त इतकंच की ती फ्लोप्रमाणे व्हायला द्यायचं आहे. अजून एक असं दिसते की तुम्हाला मदतीचा हात येईल. तो हात घेताना मागे पुढे बघू नका, तो स्वीकारा. मदतीचा हात म्हणजे काय? जी सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये महत्त्वाची राहील किंवा ज्या गोष्टीमध्ये तुम्ही अडकाल तिथे तुम्हाला मदतीचा हात येईल. तर तो हात घेताना, ती मदत घेताना डगमगू नका, इतकंच. तो ओव्हरऑल सप्टेंबर महिन्यात तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायला लावतो आहे. काही गोष्टी, महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही फ्लोप्रमाणे व्हायला द्यायच्या आहेत आणि विश्वास ठेवायला सांगतो आहे हा महिना तुम्हाला. ओके, सो नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या ओळखीत वृषभ राशीचे असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू, बाय बाय.